नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी क्लास गुरु प्रवीण तायडे सर पुन्हा एकदा आपल्या या चॅनल मध्ये सहर्ष स्वागत करतोय. येणाऱ्या मॅथच्या पेपरचा रिव्हिजन मध्ये आपण सेकंड चॅप्टरची रिव्हिजन करतोय की ज्याचं नाव आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन. बघा, क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय, सगळ्यात अगोदर ती गोष्ट आपल्याला समजून घेणं फार गरजेची आहे. आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये आपल्याला बघा याच्यामध्ये डेफिनेशन दिलेले असतात की इफ degree of polynomial is 2 it is called quadratic polynomials. म्हणजे नक्कीच आपल्याला माहिती असेल की मोनोमियल म्हणजे काय असेल, बायनोमियल काय असेल, ट्रायनोमियल काय असेल आणि पॉलिनोमियल काय असेल. तर याच्यामध्ये आपल्याला जे इक्वेशन आता समजून घ्यायचंय ते असेल क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे त्याची डिग्री, त्याची हायेस्ट पॉवर ही 2 असली पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे त्याला आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणणार. इक्वेशनचे खूप सारे प्रकार पडतात. त्याच्यामध्ये इक्वेशनचा जो एक प्रकार असेल त्याला आपण म्हणणार लिनियर, ओके, दुसरं असेल क्वाड्रॅटिक आणि तिसरं असेल क्युबिक. पण याच्यामध्ये मोस्ट ऑफ द टाइम आपल्याला स्टडी करायचंय फक्त क्वाड्रॅटिक इक्वेशनचा. मग आपल्याला आता इथे समजून सांगताना बघा क्लिअर, याच्यामध्ये काही प्रकार सांगितले की आपल्याला कुठल्या पद्धतीचा स्टडी करायचंय. क्वाड्रॅटिक इक्वेशन याचा आपल्याला इंट्रोडक्शन याच्यामध्ये बघायचंय. मेथड सॉल्विंग ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन, नेचर ऑफ रूट क्वाड्रॅटिक इक्वेशन, रिलेशन बिटवीन रूट अँड कोइफिशियंट्स अँड ऍप्लिकेशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. म्हणजे चॅप्टरच्या सुरुवातीलाच आपल्याला या चॅप्टरमध्ये काय महत्वाचे पॉईंट असतील हे दिलेले असतात, तिथे फोकस करायचं आहे. त्याच्यानंतर आपण स्टेप बाय स्टेप पहिली ऍक्टिव्हिटी एका मार्कांसाठी नक्की विचारली जाते काय असतं, क्लासिफाय द फॉलोइंग पॉलिनोमियल ऍज द लिनियर अँड क्वाड्रॅटिक. म्हणजे लिनियर आणि क्वाड्रॅटिक. आता याच्यामध्ये काय असेल की 5x प्लस 9 याची पॉवर कुठे दिली का नाही, म्हणजे हे इक्वेशन असेल आपलं लिनियर इक्वेशन. याच्यामध्ये x² प्लस 3x मायनस 5 हे असेल आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन. 3x मायनस 7 लिनियर, 3x² आणि 5x² हे सगळे कुठले इक्वेशन झाले तर क्वाड्रॅटिक इक्वेशन. इक्वेशन समजून घेताना फार आपल्याला गोंधळून जायचं नाहीये. x वरती जर पॉवर 2 असेल म्हणजे इथे समजून सांगितलंय की इफ ऑफ अ पॉलिनोमियल इज 2, त्याची डिग्री जर का 2 असेल तर ते इक्वेशन आपल्यासाठी काय असेल, क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल. फार सोपं दिलंय, फार सोपं चॅप्टर, खूप जास्त मार्क्स मिळतात, अभ्यास करायलाही खूप सोपं चॅप्टर. पण काही ठिकाणी जर वर्ड प्रॉब्लेम दिले असतील तर गोंधळून जाऊ नका, व्यवस्थित वाचा. कारण वर्ड प्रॉब्लेम मध्ये आपल्याला फॉर्म्युले माहिती असणं फार गरजेचे आहे, जे की शेवटच्या चॅप्टर मध्ये आपल्याला सहज अभ्यास करता येतात मॅथ 2 च्या. याच्यामध्ये मी महत्वाचे काही पार्ट्स आपल्याला समजून सांगतोय. बघा, पुन्हा एकदा एक ऍक्टिव्हिटी दिली. ऍक्टिव्हिटी मध्ये तुम्हाला विचारले x² प्लस 3x 5, 3x² 5x. बघा, खूप सारे ऍक्टिव्हिटी दिले आणि याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, ऑब्झर्व कोएफिशियंट, फिल इन द ब्लॉक्स. ओके, याच्यामध्ये काय असेल, कोएफिशियंट x² दिलाय. मग x² म्हणजे काय की ज्याच्यासमोर कुठलाही नंबर दिलेला नाही, सो वी कन्सिडर 1 फॉर दॅट. आपण 1 कन्सिडर करतो. नंतर x च्या अगोदर म्हणजे याच्यामध्ये x हा असेल व्हेरिएबल आणि x च्या अगोदर जर नंबर असेल त्याला आपण म्हणणार कोएफिशियंट्स. ओके, मग याच्यामध्ये जर कुठला नंबर नसेल तर x समजायचा. x च्या अगोदर कोणता नंबर दिलाय, 3 आणि ते दिलाय -5. दीज आर कोएफिशियंट आर नॉन झिरो, झिरो कोएफिशियंट असणार नाही. याच्यामध्ये काय दिलाय मग, कोएफिशियंट 3 दिलाय, इथे असेल 5 आणि इथे खाली दिलाय ओके कॉन्स्टंट नंबर त्याच्यामध्ये दिले रिस्पेक्टिव्हली. सो हिअर कॉन्स्टंट टर्म ऑफ सेकंड अँड थर्ड पॉलिनोमियल इज 0. ओके, व्यवस्थित समजून घ्यायचंय. लेट्स रिकॉल सांगितलंय पण याच्यापासून क्वेश्चन्स तयार होतात. याच्यानंतर आपल्याला फार महत्वाच्या टॉपिक पर्यंत यायचं, स्टँडर्ड फॉर्म. मागच्या चॅप्टर मध्ये आपण पाहिलं होतं की ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0 हा त्याचा स्टँडर्ड फॉर्म होता. म्हणजे बऱ्याच वेळा आपल्याला विचारलं जातं आणि स्टँडर्ड फॉर्म मध्ये हा दिला जाईल. आता स्टँडर्ड फॉर्म काय असेल, x² म्हणजेच क्वाड्रॅटिक इक्वेशन, बरोबर आहे. आणि ABC आर रिअल नंबर, a इज नॉट इक्वल टू 0 म्हणजे ते रिअल नंबर हे 0 असणार नाही. जर ते नंबर 0 असतील तरी त्याला आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणणार नाहीये. बघा, यावेळेस सिम्पली आपल्याला काय करायचंय, जनरल फॉर्म मध्ये म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेले याला जनरल फॉर्म मध्ये कन्वर्ट केलंय. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न विचारताना आपल्याला फसवलं जाऊ शकतं. कसं विचारलं जाऊ शकतं, इथे दिलंय x² - 4 इज इक्वल टू 0
मग काय केलं, अगोदर एक्स स्क्वेअर घेतला, एक्स 1 आणि 0 असा इंडेक्स आला पाहिजे होता. मग इथे याचा इंडेक्स असेल 1 आणि याचा असेल 0. हे असेल कम्प्लीट क्वाड्रॅटिक इक्वेशन. मग हे दोघं आपण सोडून बघायचे, आपल्याला जमले पाहिजे. याच्यामध्ये ए बी सी, ए काय असेल 1 असेल, बी काय असेल 0 असेल आणि सी आपल्याला -4 असेल. बरोबर आहे. बघा ही टर्म ऍड केली आहे, ही कन्सिडर टर्म आहे आपल्यामध्ये. याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला सांगितलं आहे की डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग आर क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओळखायचं आहे, काही वेगळं काम करायचं नाहीये आणि उत्तर लिहायचं की इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. स्टेटमेंट कम्प्लीट करायचे कारण स्टेटमेंटला मार्क्स असतात. या चॅप्टरचा फोकस स्टेटमेंट मध्ये असेल. याच्यानंतर तुम्हाला सेकंड क्वेश्चन विचारला, इन द इक्वेशन 9y² + 5 = 0 डॅश इज द ओनली व्हेरिएबल अँड मॅक्सिमम इंडेक्स ऑफ व्हेरिएबल. याच्यामध्ये काय असेल, व्हेरिएबल काय असेल तर y इज द ओनली व्हेरिएबल आणि मॅक्सिमम इंडेक्स ऑफ द y काय असेल 2 असेल. इट इज काय असेल हे क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल. बरोबर आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन दिले, ही ऍक्टिव्हिटी आपल्याला व्यवस्थित सोडून घ्यायची. याच्यानंतर रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. बघा एक टॉपिक आपण पुढे जातोय. रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन, याच्यामध्ये फोकस करताना रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये बघायचे की x ची व्हॅल्यू -6 दिली. x ची व्हॅल्यू काय दिली आहे -6 दिली. बघा इथे सांगितलं x = x - a. रूट्स ऑफ द, मग इथे क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलं की x² + 5x - 6. मग याला करताना की रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन इथे बघा या टर्म मध्ये आपल्याला दिलं होतं. या टर्मला आपण या पद्धतीने केलं, x ची व्हॅल्यू दिली, x ची व्हॅल्यू फक्त आपण काय केलं इक्वेशन मध्ये पुट केली आणि आपल्याला सहज. सो इथे बघा x = -6 इज अ सोल्युशन ऑफ द इक्वेशन. बरोबर. आणि इथे x ची व्हॅल्यू जर का चेंज केली तर काय इज नॉट द सोल्युशन ऑफ द इक्वेशन. व्यवस्थित उत्तराचा एंड करायचा आहे. प्रत्येक उत्तर सोडवल्यानंतर त्याचं स्टेटमेंट क्लिअर करायचं आहे. इट इज द सोल्युशन ऑफ दॅट इक्वेशन और इट इज नॉट सोल्युशन ऑफ दॅट इक्वेशन. या गोष्टीला मात्र फोकस करायचा आहे. खूप सारे एक्झाम्पल्स आपल्याला याच्यामध्ये दिले. एक्झाम्पल काळजीपूर्वक वाचायची आहे, कंटाळा करायचा नाहीये. काही विद्यार्थी पेपरमध्ये वाचत नाही त्याच्यामुळे मार्क्स कमी येतात. कारण प्रत्येक क्वेश्चन हा महत्वाचा आहे तुमच्यासाठी. ऍक्टिव्हिटी दिलेली बघा, ऍक्टिव्हिटी क्वेश्चन तुमच्या समोर दिलेला आहे, खूप सोपा असतो. 2 मार्क्ससाठी विचारला. किती मार्कांसाठी 2 मार्क्ससाठी हा क्वेश्चन विचारला जातो. इथे सरळ सांगितलं की x ची व्हॅल्यू 5 यायची आहे. मग इथे काय दिलं क्वेश्चन की k². बघा इथे x होता, इथे x होता, म्हणजे k² इथे काय असेल x ची व्हॅल्यू काय येईल 5 सांगितली 14. 5 चा मी घेणार म्हणजे 5 चा स्क्वेअर किती येणार 25. 14 5 चा 70 असेल, मायनस काय होणार प्लस होणार. ओके. सो -75 येणार आणि 75 ला जर 25 आहे करेक्ट, 75 इथे असणार आहे 75 ला. ओके. जर 25 ने मल्टिप्लाय केलं तर उत्तर येणार 3. इथे काय असणार 75. करेक्ट. या पद्धतीने जायचंय, या पद्धतीने ऍक्टिव्हिटी सोडवायची आहे. फार जास्त विचार करण्याची गरज नाहीये, सराव करण्याची गरज आहे. सराव करा, विचार करू नका. जास्तीत जास्त सराव केला तर जास्तीत जास्त मार्क्स मिळतील. प्रॅक्टिस सेट 2 मध्ये काही इन्स्ट्रक्शन दिले. अशा पद्धतीने पेपरमध्ये आपल्याला इन्स्ट्रक्शन विचारले जातात. जे काही इन्स्ट्रक्शन असतील ते आपल्याला प्रॅक्टिस सेटच्या क्वेश्चन मधून घेतले जातात. त्याच्यामुळे आपला फोकस प्रॅक्टिस सेटच्या प्रत्येक इन्स्ट्रक्शन मध्ये असला पाहिजे. क्वेश्चनच्या अगोदर जी इन्स्ट्रक्शन दिलेली ती व्यवस्थित वाचली पाहिजे. याच्यामध्ये सांगितले डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग आर द क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओळखायचं आहे विच फॉलोइंग इन टर्म्स ऑफ स्टँडर्ड फॉर्मॅट मध्ये करायचं आहे. बरोबर. या पद्धतीने इक्वेशन सोडवायचे. परत इथे 1-2 मार्कांसाठी अशी एक ऍक्टिव्हिटी विचारली जाईल, ती व्यवस्थित सोडवायची आपण. ओके. प्रत्येक क्वेश्चन आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. बघा ऍक्टिव्हिटी मध्ये काय विचारलंय, फॅक्टरायझेशन सांगितलंय. फॅक्टरायझेशन परत क्वेश्चन थोडासा चेंज केलाय. क्वेश्चन आहे तिथेच आहे, फक्त उत्तरामध्ये थोडे बदल केले. म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये जर सोडवताना इथे बघा आता 5 आणि 1 कसा आला असेल तर काय करायचंय, पहिल्या टर्मने तिसऱ्या टर्मला मल्टिप्लाय करायचंय. म्हणजे 1 मल्टिप्लाइड बाय जर 5 केला असेल बघा काय दिलं -5. उत्तर काय येणार -5. आता -5 च्या फॅक्टरायझेशन करताना आपल्याला असाही पाहिजे की म्हणजे +1 जर घेतलं तर उत्तर काय असेल 4 असेल. म्हणजे आपल्याला 4 मिळणार. पण काय असेल मोठ्या संख्येचं चिन्ह असेल -साइन. सो 4. आणि 30 नंबर आपल्याला कुठे लिहायचंय, इथे लिहायचंय. x कट झाला काय असेल x -5. इथे पण असेल x -5. सो पहिली संख्या काय असेल आपल्याला x -5 आणि x +1. ओके. या पद्धतीने आपल्याला ही इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करायचं आहे फॅक्टरायझेशन मेथड मध्ये.
लक्षात ठेवायचे क्वाड्रॅटिक इक्वेशन फॅक्टरायझेशन मेथड आपण आता जस्ट पाहिले. सेम पद्धत दिलेली आहे की आपल्याला पहिल्या संख्येने शेवटच्या टर्मला शेवटच्या टर्मला मल्टिप्लाय करायचे. आपल्याला -14 उत्तर एक्सपेक्टेड होतं. -14 दिलेले, याचे 2 पार्ट केले, या पद्धतीने इक्वेशन सॉल्व्ह केले आणि स्टेप बाय स्टेप त्याला करून पूर्ण इथपर्यंत सॉल्व्ह केले. सोडवायचं आहे, वाचायचं नाहीये. लँग्वेज सारखे आपल्याला वाचून हा क्वेश्चन सॉल्व्ह होणार नाही. या पद्धतीने आपल्याला पुढे जायचे. बघा फर्स्ट क्वेश्चन IMP क्वेश्चन मध्ये मी हे क्वेश्चन तुम्हाला सांगेल विद्यार्थी मित्रांनो. पेज नंबर याचा असेल 36 पेज नंबरवरती हे क्वेश्चन दिले. हे दोघंही क्वेश्चन IMP असतील, 1 और 2 मार्क्स साठी आपल्याला विचारण्यात येईल. तर हे क्वेश्चन 3, 4, 5 हे तिघही क्वेश्चन व्यवस्थित सॉल्व्ह करून द्यायचे. याची पद्धत साईडला स्टेट बुक, आपलं जे महाराष्ट्र स्टेट बोर्डचं पुस्तक असेल मॅथ 1चं, याच्यामध्ये व्यवस्थित सोडून दिलेलं आहे. पण आपण जर का प्रयत्नच केला नाही, कारण अंडररूटचे क्वेश्चन आले की आपण जनरली हे क्वेश्चन सोडून देतो बऱ्याच ठिकाणी. पण तुम्हाला सांगा, जेव्हा मल्टिप्लिकेशनला 2 क्वेश्चन जातात तेव्हा याचं उत्तर काय असेल, 30 संख्या असेल आणि 6 मल्टिप्लाइड बाय 3 केलं तर उत्तर तुमचं काय येणार 18. एकामध्ये मायनसचं साईन दिलं होतं म्हणून उत्तर काय असेल -18. एवढं सोपं आहे. एवढ्या सोप्या पद्धतीने फॅक्टरायझेशन आपल्याला कंटिन्यू करायचं आहे. अंडररूटचं उत्तर आलं, अंडररूटचं एखादी क्वेश्चन असेल म्हणून सोडून द्यायचं असं काम करायचं नाही. खूप फोकस करायचं आहे याच्यामध्ये. आपल्याला भरपूर मार्क्स मिळवायचे. यावेळेस येणाऱ्या पेपरमध्ये आपल्याला खूप क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. सॉल्व्ह द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन मेथड. बरोबर, काय सांगितलं, बाय फॅक्टरायझेशन. फॅक्टराइज करायचं, त्याचं काय नवीन करायचं याच्यामध्ये. आपल्याला माहितीये की ही जी टर्म दिली आहे याच्या सेंटर टर्मचं डिव्हायडेशन करायचंय. एवढं काम करायचं आहे. रूटचे क्वेश्चन सोडायचे नाही. याच्यानंतर याच्यामध्ये काय दिले, कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. विद्यार्थी मित्रांनो, कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड जास्तीत जास्त विद्यार्थी कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड समजत नाही. बघा मी पुन्हा एकदा समजून सांगतो कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड काय असेल. इथे सांगितलं आपल्याला एक्सप्रेशन वुड बी द कम्प्लिटेड. बरोबर आहे. आपल्याला एक क्वेश्चन दिलाय की x² + 10x + k. बघा k आणि ही व्हॅल्यू दिलेली आहे. याचा फॉर्म्युला काय येतो, तर सिंपल आहे की आपल्याला a + b² याचा फॉर्म्युला माहिती पाहिजे. तो जिथे नोट डाऊन केला आहे. बरोबर आहे. इथे सिंपल पद्धतीने आपल्याला खाली द्यायचे आणि ही पद्धत लक्षात ठेवायची आहे. आपल्याला बेसिक कॉन्सेप्ट आपल्याला माहिती पाहिजे. कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड मध्ये स्क्वेअर मधून आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशनचे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात. असा एखादी प्रश्न ऑरला येणार. ओके, जर तुम्हाला हा क्वेश्चन डिफिकल्ट वाटत असेल तर तो एखादी क्वेश्चन ऑर मध्ये असू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, जर सोडवण्याचा व्यवस्थित प्रयत्न केला तर नक्कीच हे उदाहरण तुम्हाला सोडवता येईल. ओके, याच्यामधलं एक क्वेश्चन आपल्याला सोल्युशन मध्ये दिलेलं आहे. मी तुम्हाला इथे समजावून सांगतोय. पुस्तकात सगळे उत्तर दिलेले असतात. इकडे तिकडे कुठेही शोधू नका. फक्त काय त्याचं व्यवस्थित स्टडी करा. काय सांगितलंय, कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. करेक्ट. आता हे क्वेश्चन तुम्हाला दिलेलं आहे. बघा इथे घडलं काय केलं, इथून इथपर्यंतचा प्रवास कसा झाला एवढा प्रवास तुम्हाला गणिताचा समजून सांगतो की 5x² - 4x - 3 = 0. याला काय केलं गेलं, या नंबरला कट करण्यासाठी अपॉन 5 हा नंबर कट झाला. उरलं काय आपल्याकडे, सिंपल क्वेश्चन. बघा x² / 4x इथपर्यंत बघा हा प्रवास असा झाला. डिवाइड. ओके, डिनोमिनेटरला नंबर 5 कसा आला, तर न्यूमरेटरचा नंबर तो इक्वेशन कोएफिशिएंट कट करण्यात आला. बस त्याच्यानंतर ते फॉर्म्युले यूज करण्यात आले आणि स्क्वेअर मेथड मध्ये टाकले. बघा इथे काय केलं, परत पुन्हा एक पद्धत केली, के आणि a² हे दोघे टर्म्स सारखे कन्सिडर केले. म्हणजे x² + 2x इथे आपल्याला घेण्यात आला. कम्प्लिटिंग स्क्वेअर 1, 2 ते 3 वेळेस हे उदाहरण सोडून बघा विद्यार्थी मित्रांनो. किती, 2 किंवा 3 वेळेस हे उदाहरण सोडून बघा. याच्यामध्ये स्क्वेअर असेल म्हणजे 2 चा स्क्वेअर किती आला 4, 5 चा स्क्वेअर किती आला 25. बरोबर आहे. आणि याला काय करतो आपण, आपल्याकडे एक पद्धत आहे की याचा एलसीएम करायचा. याला 5 करायचा, याला 5 करायचा म्हणजे 15 + 4 19. याचं उत्तर तुम्हाला इथेच मिळणार. सोडवण्याचा प्रयत्न करा, सोडवलं तर जमेल, नाहीतर जमणार नाही. सराव करणं फार आवश्यक आहे. एखाद्या वेळेस विचारला जाणारा प्रश्न आहे, पण आला तर आपले मार्क्स गेले नाही पाहिजे. याच्यामध्ये खूप सोपं आहे. याच्यानंतर सॉल्व्ह इक्वेशन. नक्कीच आपल्याला फॉर्म्युला दिलाय. आपल्याला माहिती की ह्या इक्वेशनला परत फॅक्टराइज करायचंय. कशा पद्धतीने करायचंय, सो फॉर्म्युला आपल्याला एक टर्म सेपरेट करायची होती आणि त्या पद्धतीने उदाहरण सोडवायचं होतं. फॉर्म्युला सॉल्व्हिंग क्वाड्रॅटिक इक्वेशन. प्रत्येक पानावरती प्रश्न तयार होतो म्हणून प्रत्येक पेज महत्वाचं आहे. याच्यामध्ये डायरेक्ट आपण फॉर्म्युल्यामध्ये येऊया. काय करायचंय की ते तुम्हाला दिलेला आहे फॉर्म्युला दिलेला आहे. मग आपण पहिल्याला काय म्हणतो, ए म्हणतो, दुसऱ्याला बी म्हणतो, तिसऱ्याला सी म्हणतो.
मग बी प्लस किंवा मायनस असेल, बी स्क्वेअर असेल म्हणजे काय असेल 14चा स्क्वेअर विचारला असेल, इथे स्क्वेअर विचारलाय म्हणजे फक्त काय करायचे की याच्यामधले जे व्हेरिएबल आहे ते कट करायचे आणि उरलेल्या नंबरला एबीसी नाव द्यायचं. जर एबीसी नाव दिलं तर हे उदाहरण एक वेळेस सोडून बघा, नक्कीच तुम्हाला याच्यातला अर्थ कळेल. कारण प्रॅक्टिस करणं फार गरजेचे. काही वेळेनंतर आपला पेपर असेल, काही तास फक्त बाकी आहेत. याच्यामुळे प्रत्येक क्वेश्चनला बघा काय केलंय ए स्क्वेअर, काय केलंय बी गेट ए बी सी अशा पद्धतीच्या व्हॅल्यू केलंय. या फॉर्म्युल्यामध्ये फक्त व्हॅल्यू पुट केलंय आणि गणित पूर्ण सोडवलेलं आहे. व्यवस्थित लक्षात द्यायचे. रिव्हिजन सेशन चाललंय. रिव्हिजन सेशन मध्ये प्रत्येक क्वेश्चन आम्हाला सोडून देणं शक्य नाहीये, पण जिथे जिथे महत्वाचे पॉइंट्स आमच्याकडे लक्षात आहेत, महत्वाचे आपल्याला आयएमपी वाटतायत, ते सगळे क्वेश्चन्स आपण इथे विद्यार्थ्यांना समजावून सांगतो. याच्यानंतर हे शेवटच्या पेजला थोडं लक्ष द्यायचंय की 40-41 पेज वरती जे क्वेश्चन दिले ते व्यवस्थित बघायचे. याच्यानंतर परत मोर इन्फॉर्मेशन मधून सांगितलंय. ग्राफिकल मेथड आपल्याला बऱ्यापैकी येते, फार जास्त विचारलं जाणार नाही बऱ्याच वेळा. पण याच्यामध्ये बघा काही क्वेश्चन्स परत फॉर्म्युला युज करायचे. काय केलं, ए ची व्हॅल्यू, बी ची व्हॅल्यू, सी ची व्हॅल्यू वेगळी, फॉर्म्युला पुट केला, फॉर्म्युल्यामध्ये किमती टाकल्या, उत्तर सरळ. कॅल्क्युलेशन करायचे, ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन. याच्या पलीकडे मॅथ नाहीये. एवढंच मॅथ आपल्याला समजून घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो. गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन जनरल फॉर्म अँड राईट द व्हॅल्यू. जनरल फॉर्म अँड राईट द व्हॅल्यू एबीसी, एबीसी तिथे 1 7 5 जनरल फॉर्म याला कन्वर्ट करायचं जनरल फॉर्म मध्ये आणि व्हॅल्यूज लिहायच्या. खूप सोपे सोपे प्रश्न होते. याच्यानंतर आपल्याला प्रॉब्लेम सेट बघायचे की प्रॉब्लेम सेट मध्ये आपल्याला ज्या ज्या पद्धतीने छोटे छोटे क्वेश्चन असतात बघा. फाइंड द व्हॅल्यू, डिस्क्रिमिनेशन, डिस्क्रिमिनंट सांगितलं. डिस्क्रिमिनंट म्हणजे काय दिलंय, ए बी सी याचा परत एक फॉर्म्युला दिलाय, ए एक्स स्क्वेअर बी स्क्वेअर. बघा याला व्यवस्थित सोडवायचं. खूप सोपे सोपे प्रश्न आहेत, पण याच्यामध्ये आपले 1-1 2-2 मार्क जाऊ शकतात. मला तुम्हाला सगळ्यांना आव्हान करायचंय, विनंती करायची की विद्यार्थी मित्रांनो वेळ आहे आता आणि आता वेळ असेल तर सराव करा. उगाच इकडे तिकडे भटकण्यात वेळ वाया घालवू नका, कारण प्रत्येक मिनिट महत्वाचा आहे. मला 40 पैकी 40 मार्क्स मिळवायचे, 40 आउट ऑफ 40 मार्क्स मिळवायचे, तर मला प्रत्येक फॉर्म्युला जमला पाहिजे की बी प्लस और मायनस असेल, अंडर रूट मध्ये बी स्क्वेअर असेल, -4ac असेल. ओके, हा फॉर्म्युला मला जमला पाहिजे. अल्फा बीटाचे क्वेश्चन दिले, कन्फ्युज करायला दिलेले असतात, फार काही वेगळं नाही, पद्धत मात्र सोपी. फॉर्म्युला माहिती असेल तर उत्तर सोडवता येतात. फॉर्म्युला बऱ्याच वेळा ऍक्टिव्हिटी मध्ये दिलेले असतात. त्याच्यानंतर आपण जाऊया चॅप्टरच्या एंडकडे. टू ऑब्टेन द क्वाड्रॅटिक इक्वेशन. बरोबर, ऍक्टिव्हिटी क्वेश्चन सोडायचा नाही, प्रत्येक क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे, कारण मला 5 मार्क मिळवायचे. आउट ऑफ 40 5 मार्क क्वेश्चन फक्त ऍक्टिव्हिटी क्वेश्चन मधून येतात. त्यामुळे माझ्यासाठी प्रत्येक क्वेश्चन हा महत्वाचा असेल. ओके, याच्यामध्ये जवळपास 5 प्रॅक्टिस सेट दिले होते. 5 प्रॅक्टिस सेटचा अभ्यास करत असताना छोटे छोटे क्वेश्चनला आपल्याला बघायचंय. आणि हे सगळं झाल्यानंतर याच्यानंतर ऍप्लिकेशन असतात. ऍप्लिकेशन क्वेश्चन हे थोडे त्रास देणारे क्वेश्चन असतात, पण त्रास देणारे म्हणण्यापेक्षा सोपा असेल. याच्यामध्ये परत एक क्वेश्चन दिलाय. ओके, व्यवस्थित सॉल्व्ह करायचा आहे. याला वेटेज फार कमी असेल, पण एखादी क्वेश्चन याच्यातला येऊ शकतो. सिंपल आपल्याला सिंपल पद्धतीने दिला असेल. याच्यानंतर हा जो क्वेश्चन आहे, पुन्हा एकदा एक क्वेश्चन दिलेला आहे. मी या क्वेश्चनला परत आयएमपी क्वेश्चन म्हणून कन्सिडर करेल. ओके, हा क्वेश्चन आपल्याला सोडून घ्यायचा आहे. किलोमीटर डिस्टन्स मध्ये एक वेगळा क्वेश्चन आउट ऑफ सिलेबस विचारला जातो. प्रॅक्टिस सेट 2.6. बघा, वर्ड प्रॉब्लेमला काय करायचंय, इक्वेशन मध्ये कन्वर्ट करायचंय. आता इक्वेशन कुठलं असेल, सो क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल. क्वाड्रॅटिक. ओके, सो क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे आणि हेच क्वाड्रॅटिक इक्वेशन कन्वर्ट केलं तर आपल्याला उत्तर सोडवता येतात विद्यार्थी मित्रांनो. सो प्रॉब्लेम सेट 2. यातला तर एकही क्वेश्चन सोडवायचा नाही, प्रत्येक ऑप्शनला टिक झालं पाहिजे. यातला प्रत्येक क्वेश्चन आपण केला पाहिजे, कारण याच्यात 1 मार्क 2 मार्क क्वेश्चन सगळे प्रॉब्लेम सेट मधून येतात. काही क्वेश्चनच फक्त आपल्याला बुक्स मधून दिले जातात. म्हणजे जर का 50-50 रेशिओ असेल तर सगळे प्रॉब्लेम सेट जर तुम्ही सॉल्व्ह केले तर याच्यामध्ये 15 मार्क्स तुम्हाला सहज मिळणार आहेत. म्हणजे व्यवस्थित अभ्यास करा, 15 मार्क्स मिळवा. अभ्यास करणं गरजेचं आहे, सराव करणं गरजेचं आहे. मी क्लास गुरु आपल्या सर्वांना पुन्हा पुन्हा आवाहन करतोय की या चॅप्टरमध्ये फार सोप्या पद्धतीने आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन समजावून सांगितले. त्याचा हायेस्ट पॉवर 2 असते. त्याच्यामध्ये ऍप्लिकेशन बेस दिले, फॅक्टरायझेशन मेथड दिलेली, छोटे छोटे क्वेश्चनला टिक मार्क करा, व्यवस्थित सराव करा. जमत नसेल तर रेफरन्स घ्या, काही अडचण नाहीये. शेवटचा टायमिंग आहे, आपल्याला भरपूर मार्क्स मिळवायचे. पहिल्या चॅप्टरची आपली रिव्हिजन झालेली आहे. दुसऱ्या चॅप्टरचा व्हिडिओ बघा, त्याची रिव्हिजन समजून घ्या, की पॉइंट समजून घ्या. धन्यवाद. पुन्हा एकदा नवीन चॅप्टर सोबत आपल्या समोर येतोय आपला क्लास गुरु प्रवीण सर.